वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः।
मैत्री ग्रुप पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सप्तशृंगी निवासस्थान यामध्ये स्वागत आहे. आपण सगळेजण एका वेगळ्या उत्साहासाठी एकत्र जमलेले आहात आणि दिवस आता उद्यावरती घेऊन ठेवलेला आहे. यानंतरचा आपला कार्यक्रम कसा असणार आहे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो, जेणेकरून मग तुम्ही फ्री असाल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी. आत्ताचा सध्याचा आपला कार्यक्रम असा असेल, तुम्ही आता इथे चहा कॉफी घेऊन झाल्यानंतर मैत्री ग्रुप महेश सर आहेत आणि महेश पाटील तुम्हा सर्वांना आपल्याला सनी कलरपर्यंत घेऊन जातील. तिथून तुम्ही दर्शनाला जाल. तिकीटं तुम्हाला काढायची नाही आहेत, आपण त्या ठिकाणी तिकीटं काढू. तुम्हाला त्या ठिकाणी दर्शनाला जायचं आहे. तिकीटं तुम्हाला जी दिली जातील ती सांभाळून ठेवा, कारण परतीच्या प्रवासाला तेच तुम्हाला लागणार. ते असल्याशिवाय अडचणी येईल. त्यामुळे तिकीटं नीट सांभाळून ठेवा परतीच्या प्रवासाला. ठीक आहे, तिकडे दर्शन करा. खाली जे तुम्हाला उतरायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने उतरा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही. ज्यांना कोणाला तिकडे 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास जे काय बसायचं आहे, जी काय प्रार्थना करायची असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ते सगळं झाल्यानंतर रात्री 8 वाजता आपलं जेवण असेल इथे पहिल्या मजल्यावरती. तुमच्या मागे जर तुम्ही बघितलं असेल तो व्हाईट गेट आहे, त्या व्हाईट गेट तिथून वरती गेला, तिकडे जिना आहे, तिथून वरती घेतलं की त्यांचं जे प्रसादालय आहे त्या प्रसादालयामध्ये त्यांनी आपल्याला एक जागा दिलेली आहे जिथे आपलं डिनर असेल. उद्याचा कार्यक्रम असा असणार आहे जो महत्त्वाचा असेल. तो उद्या आपण इथून राजराजेश्वरीमधून निघाल्यानंतर आता इथून पुढे साधारण एक 5 मिनटं जेव्हा आपण खाली चालत जातो तिथे शिवालय तीर्थ तळं आहे तीर्थ, त्याच्या बाजूला शिवालय तीर्थ म्हणून एक मोठं ग्राउंड आहे. त्या ठिकाणी आपल्या पूजेची व्यवस्था केलेली आहे. तर उद्या सकाळी आपली पूजा त्या ठिकाणी एक्झॅक्ट 9 वाजता सुरू होणार आहे. आपल्याला तिथे बरोबर 6:45ला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. उद्या सकाळचा वेकअप कॉल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातीलच, पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे सकाळचा 5:30चा वेकअप कॉल सगळ्यांनी लावून घ्या. तुम्ही रूममध्ये आहात, प्रत्येकाच्या रूममध्ये गिझर दिलेला आहे. सकाळचं गरम पाण्यासाठी त्याचं जे बटन असेल तर ते वॉशरूमच्या बाहेर 3 बटन आहेत. त्यामध्ये जो रेड लाईटवाला बटन असेल तर ते बटन गिझरसाठी आहे. ऑन केल्यानंतर थोडा वेळ लागेल पाणी येण्यासाठी, त्याच्यामुळे नळ सध्या थोड्या वेळासाठी बंद ठेवा. थोडं गरम होऊ द्या आणि मग थोडासा ऑन करा, जेणेकरून कडक पाणी त्याच्यामधनं येईल. हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याला सवय असते चालू केला का लगेच गरम पाणी, तर तसं इथे तसं तो जरा गोष्ट आपल्याला सांभाळून घेणं आहे.
कमतरता आपण भासू देणार नाही. तुमच्या फुलांच्या ताटामध्ये फुलं आता सध्या दिलेली आहेत, पण अजून तुम्हाला लागली तरी फुलं आहेत. मनापासून जितकं करता येईल तितकं करा. हा सोहळा खरोखरच अद्भुत होणार आहे ज्या वेळेला या पूजेला सुरुवात होईल. एकंदरीत पूजेचं आचरण असं असेल, पूजा सुरू झाल्यानंतर सर्व मंडळांची स्थापना होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपली न्याहारी आणि मग त्यानंतरच्या सत्रात हवनाचा कार्यक्रम होईल. त्या हवनाच्या कार्यासाठी आपल्याला प्रत्येकाला हवन कुंड दिले जाते. कुठलंही कार्य आपण 5-6 जण एकत्र मिळून करणार नाही. प्रत्येक पूजेला स्वतंत्र हवन कुंड असेल. ही जागा तुम्ही आता बघता आहात, ही अशी नव्हती, ही आपण करून घेतली आहे. मैत्री ग्रुपने देवस्थानाला ही जागा जी आहे ती आपण लेवलिंग करून दिलेली आहे. मैत्री ग्रुप तर्फे या देवस्थानाला जे काही शक्य होईल ते आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. या देवस्थानाने सुद्धा आपल्याला खूप मोठी मदत केलेली आहे. राहण्याची व्यवस्था, या मंडपाची व्यवस्था, हा सुद्धा मंडप आपण या ठिकाणी प्रशस्त मांडलेला आहे. कुठल्याही प्रकारचे अडीअडचणीत कार्यक्रम आपल्याला करायचा नाही. त्यामुळे सर्व गोष्टी जितक्या शक्य होतील तितक्या आपण करण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही अनावधानाने जर काही राहिलं असेल तर तुम्हा सर्वांना मी सांगेन की ते गोड मानून घ्या. शेवटी भाव महत्वाचा आहे. ज्या अंतःकरणाने तुम्ही पूजा कराल ते सगळ्यात जास्त महत्वाचं असेल. मला प्रोव्हाइड करू, परंतु तुम्ही सर्वांनी तो दिवा जो आहे आरतीच्या वेळेस लावा. आपल्या सर्वांच्या वतीने एक महत्वाचा दिवा या देवीच्या समोर लागला जाईल, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही कार्य करता येणार नाही. तर या भगवती समोर आपल्या सर्वांच्या वतीने एक दिवा, जेणेकरून तो व्यवस्थित राहील. तो विजला का मग आपल्या मनामध्ये मग अनेक गोष्टी येतात. कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका आणू नका. शेवटी वारा आहे, निसर्गासमोर कोणाचं काही चालत नाही. परंतु आपण ती गोष्ट त्या ठिकाणी करणार आहोत. उदबत्ती जी आहे ती आपण ती सुद्धा त्या ठिकाणी लावून देऊ. माझ्या मते या सर्व गोष्टी तुम्हाला सांगून झालेल्या आहेत. तुम्हा सर्वांना आपण हे जे काही यज्ञ कार्य नवचंडीचं करतो आहोत त्याबद्दलची माहिती आता आपल्याला आपले किरण गुरुजी जे आहेत ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला देतीलच. आपल्या कार्याचे जे मुख्य आचार्य आहेत वेदमूर्ती किरण शास्त्री पाठक, त्याचबरोबर मुंबईहून आपल्या बरोबर एकूण 7 गुरुजी आहेत. त्याचबरोबर नाशिकचे गुरुजी आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. तर या सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्याचं नियोजन काशीला ज्यावेळेस महारुद्र झाला, तो महारुद्र झाल्यानंतर एअरपोर्टला उतरल्यावरच महेश सर, स्वप्नील सर किंवा मैत्री ग्रुप सगळ्यात थोडक्यात या सगळ्यांचं तिथेच नियोजन चालू होतं की आता पुढे काय. आणि त्याच वेळेसच आता नवचंडी करायची हे नियोजन ठरलं, पण ती कुठे, कधी, कशी, काय हे मात्र सगळं काही नक्की होत नव्हतं. एप्रिल महिन्यात मी, महेश सर, स्वप्नील सर आम्ही सगळेजण इकडे आलो. सप्तशृंगीला कार्यक्रम करायचं हे नक्की झालं, पण आल्यानंतर इथे जागाच मिळत नव्हती. ही जागा शोधण्यासाठी खूप प्रयत्न झाले. राहण्यासाठी रूम किंवा संपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी जागा, हे मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी काही घडत नव्हत्या. ह्या जागेत आम्ही आल्यानंतर ह्या जागेत कार्यक्रम होईल असं काही वाटत नव्हतं, कारण ही जागा खूपच अगदी खराब होती. पण महेश सर, स्वप्नील सर आणि मैत्री ग्रुप यांनी पाठपुरावा करून संस्थांशी संपर्क ठेवून त्या संपूर्ण जागेचं लेवलिंग करून घेतलं आणि मंडप सगळ्या गोष्टी छान उत्तम पद्धतीने सगळं करून
आजच्या दिवसासाठी खूप प्रचंड धावपळ, खूप प्रचंड मेहनत, बाकी डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर सांभाळून या सगळ्या गोष्टीचं नियोजन इतकं साचेबद्ध पद्धतीने केलेलं आहे की अगदी एकही गोष्ट जुनी नाही, सगळ्या गोष्टी नवीन, अगदी द्रोणापासून ते कलशांपर्यंत सगळं नवीन. म्हणजे सुपाऱ्या, ब्लाऊज पीस किंवा काय म्हणाल तर काहीही जुनं काहीच नाही, सगळं नवीन. अशा पद्धतीने यांनी हे सगळं नियोजन केलेलं होतं आणि आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय इतकं छान पद्धतीने. आणि या संपूर्ण नियोजनाच्या मागे तुमचे सर्वांचे आशीर्वाद, भगवतीचे आशीर्वाद आहेतच, त्यामुळे आजचा दिवस हा आपल्याला दिसतोय. या संपूर्ण कार्यामागे जे नवचंडीचं कार्य आहे, या संपूर्ण नवचंडीच्या कार्यामागे आपल्या सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, प्रत्येकाच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि भगवतीची सेवा घडावी, विश्व कल्याण व्हावं, यासाठी म्हणून हा संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मैत्री ग्रुपतर्फे संपूर्ण केलं जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अशी पहिलीच पर्यटन संस्था असेल की अध्यात्म आणि पर्यटन अशा दोन्ही गोष्टी ते साध्य करतायत. त्यांच्यासाठी पहिल्यांदा एकदा जोरदार टाळ्या, संपूर्ण मैत्री ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन स्वप्नील, महेश सर किंवा अगदी ऑफिसमधले सगळे संपूर्ण स्टाफ आणि संपूर्ण मैत्री ग्रुप, त्यांना मदत करणारे सगळेच, त्या सगळ्यांसाठी खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद त्यांचे की आजचा हा दिवस सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संपूर्ण महिषासुराचा वध केला आणि महिषासुराचा वध केल्यानंतर ह्या ठिकाणी ती निवासासाठी आली, आश्रय आराम करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आली. आणि संपूर्ण, कारण भगवतीने खूप दैत्यांचा वध केला, शुंभ निशुंभ, दैत्य दानव सगळे, महिषासूर, अशा सगळ्यांचा वध केल्यानंतर या ठिकाणी भगवती निवासासाठी आली आणि संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन यासाठी म्हणून मैत्री ग्रुपच्या मनामध्ये आलं की आपण सप्तशृंगीलाच नवचंडीचा कार्यक्रम करू आणि त्यासाठी म्हणून आजचा दिवस हा आपण पाहतो आहोत. महिषासुराचा वध कशा पद्धतीने भगवतीने केला, किती माहिती जी काही आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. रंभ आणि करंभ असे दोघे दैत्य भाऊ होते. या दोघांनी ब्रह्मदेवाचा अत्यंत उग्र तप केलं. याच्यामध्ये करंभ जो आहे त्यांनी अत्यंत उग्र तप अशा पद्धतीने केलं की थंड पाण्यामध्ये, म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये राहून फक्त डोकं वरती राहील अशा पद्धतीने त्यांनी तप सुरू केलं. प्रचंड उग्र तप झाल्यानंतर कुठलंही तप पूर्ण होत आलं की इंद्राचं आसन डोलायला लागतं. कारण कुठलाही तप पूर्ण झालं की कोणीही इंद्रासनावर, आता खुर्चीचा मोह कोणालाही टाळता येत नाही, त्याच पद्धतीने त्याही वेळेत परिस्थिती तीच होती की इंद्रासनावरती ते क्लेम करतील यासाठी म्हणून इंद्र त्या पाण्यामध्ये मगरीच्या रूपाने आला. मगरीच्या रूपाने आल्यानंतर करंभाचं ते तप भंग करण्यासाठी म्हणून तो मगरीच्या रूपाने आला. करंभाने ते बघितलं की मगर येते आहे आणि आपल्याकडे वचन आहे की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. त्याप्रमाणे करंभ घाबरला. त्याने जर तप चालू ठेवलं असतं तर इंद्र काही करू शकला नसता, पण तो घाबरल्यामुळे इंद्र आला आणि त्याला मारून टाकलं. त्यामुळे त्याचं तप संपलं. त्याचा दुसरा भाऊ रंभ, त्यांनीही अत्यंत उग्र तप सुरू केलं. त्यांनी वेगळ्या पद्धतीने तप सुरू केलं. पंचाग्नी साधन असं तप त्याने सुरू केलं. म्हणजे काय की चारी बाजूंना भगभगता अग्नी, मध्यभागी तो बसलेला आहे आणि वरून तापलेला सूर्य, असं पंचाग्नी साधन तप त्याने सुरू केलं. त्याही वेळेस इंद्रासन डोलायला लागलं. इंद्र वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं तप भंग करण्यासाठी म्हणून आला, पण त्यांनी तप सोडलं नाही. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्या ठिकाणी ते आले आणि त्याला विचारलं की मी तुझ्या तपाने प्रसन्न आहे, तर तुला काय पाहिजे. आता यांनी आधीच्या सगळ्या दैत्यांचं जे काही मागणं होतं त्यांनी अभ्यास पूर्ण केलेला होता की मला अमरत्व द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्यामुळे अमरत्व हे मी तुला देऊ शकत नाही. तुला दुसरं काही पाहिजे असेल तर ते माग. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मला उत्तम पद्धतीने मी संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करेल, तिन्ही लोकांवरती राज्य करेल असं मला वर द्या, किंवा कोणाही कडून मी मरणार नाही असं मला वर द्या. अशा पद्धतीने त्यांनी वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले, अरे तुझं वय काय, तू आता काय राज्य करशील आणि किती टिकशील किंवा काय राहशील.
कारण मृत्यू हा निश्चित आहे, अटळ आहे. त्यामुळे तुझं वय किती आता आणि तू एवढं सगळं घेऊन करणार काय? त्यावेळेस रंभाने सांगितलं की ठीक आहे, मला नाही, पण मला जो मुलगा होईल त्यांनी या संपूर्ण त्रिलोकावरती राज्य करावं, त्याला कुठल्याही प्रकारे मृत्यू येऊ नये असं त्यांनी सांगितलं. की मृत्यू तर नाही म्हणे, पण तिने त्रिलोकावर राज्य करावं असं वर मी तुला देतो. त्यामुळे इथून पुढे आता तुझं तर पूर्ण झालंय, इथून बाहेर पडल्यानंतर जी पहिली स्त्री तुला दिसेल तिच्यापासून होणारा जो मुलगा असेल तो त्रिलोकावरती राज्य करेल असा ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला. आणि ब्रह्मदेव निघून गेले. रंभ प्रसन्न झाला आणि ते तप पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर पडला तिकडनं. आणि बाहेर पडल्यानंतर पहिली जी स्त्री दिसेल तिच्यापासून होणारा जो काही मुलगा असेल तो उत्तम राज्यकर्ता असेल किंवा जे काही असेल त्या पद्धतीने. आता हे दैत्यच सगळे, त्यामुळे त्यांची मनोकामना काय की फक्त मला राज्य करायचं आणि मी सगळ्यांना त्रास द्यायचा, एवढीच त्यांची इच्छा असते. त्याप्रमाणे ते पाहतो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर आणि नेमकं संध्याकाळची वेळ, म्हशी सुटण्याची वेळ होती ती. आता आपल्याला हे जरा अप्राकृत वाटेल, पण ते देवी भागवतामध्ये अशाच पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे की तो बाहेर पडल्यानंतर त्याला म्हशी चालताना दिसल्या आणि एक म्हैस त्याला प्रचंड आवडली. आणि विशेष म्हणजे त्या म्हशीलाही तो आवडला, असा झाला तो प्रकार. त्यामुळे ती म्हैस त्याच्या सोबतच ती जायला लागली आणि नवरा बायको सारखे ते दोघं फिरायला लागले. काही दिवसांनी त्या म्हशीला गर्भ राहिला आणि हे एका रेड्याला कळलं की हा माझा इन्सल्ट आहे, की एका पुरुष व्यक्तीकडून म्हशीला हे होऊ शकतंय, हा माझा इन्सल्ट आहे. त्यामुळे त्या रेड्याला राग आला प्रचंड आणि तो रेडा त्या रंभाला मारण्यासाठी म्हणून गेला. आता रंभाकडे प्रचंड शक्ती होत्या, तो त्या रेड्याला मारू शकला असता, पण न कळत तो रेडा आला आणि त्यांनी त्याचं शिंग त्या रंभाच्या पोटामध्ये खूप तयारी करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नाही. त्यामुळे रंभ त्या ठिकाणी मेला. आणि तो ज्या ठिकाणी तप करत होता ते तप करत असताना तिथल्या यक्षांसोबत त्याची मैत्री झाली होती. त्यामुळे ते यक्ष त्याला वाचवण्यासाठी म्हणून आले, पण तोपर्यंत रंभ मेला होता. मग त्या यक्षांनी त्या रंभाचं क्रियाकर्म म्हणजे ते काही अवृतमध्ये एक कार्य आहे त्या ठिकाणी ते पूर्ण केलं. हे संपूर्ण करत असताना त्याला चितेवरती ठेवलं, त्याला अग्नी दिल्यानंतर ती म्हैस त्या ठिकाणी आली आणि त्या म्हशीला कळलं की माझा पती गेलेला आहे. आता पूर्वी सती जाण्याची प्रथा आपल्याकडे होती, आता ती सध्या नाहीये, पण त्या म्हशीला तोपर्यंत गर्भ होताच, बरेच दिवस महिने काही झाले असतील, तर त्याप्रमाणे म्हशीने सुद्धा त्या सती जाण्यासाठी म्हणून त्या चितेमध्ये उडी घेतली, अग्नीमध्ये उडी घेतली. अग्नीमध्ये उडी घेतल्यानंतर 2 गर्भ तिचे गळून पडले. पहिला जो होता तो रक्तबीज आणि दुसरा होता तो महिषासूर. जो पहिला होतो तो लहान असतो कारण तो नंतर राहिलेला असतो आणि जो नंतर होतो तो मोठा असतो कारण तो पहिले राहिलेला असतो. त्याप्रमाणे रक्तबीज छोटा आणि महिषासूर मोठा, अशा पद्धतीने ते 2 गर्भ गळून पडले. पुरुष म्हणजे पुरुषाप्रमाणे माणसाप्रमाणे ते 2 गर्भ गळून पडले आणि ती म्हैस त्या चितेमध्ये उडी घेऊन तिने सती गेली आणि हे नंतर दोन्ही गर्भ पडले. इतर राक्षसांनी, इतर दैत्यांनी त्यांचा सांभाळ केला. रक्तबीज आणि कारण हे दोघंही मुलं जी काही होते ते ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने अत्यंत पॉवरफुल आणि अत्यंत तेजस्वी असे होते, कारण आशीर्वाद ब्रह्मदेवाचा होता त्यामुळे ते असणारच होते. त्यामुळे रक्तबीज आणि महिषासूर यांना नंतर कळलं की कुठलंही काही मिळवायचं असेल तर तप केल्याशिवाय पर्याय नाहीये. कुठलंही काही खूप तप म्हणजे काय की शक्तींचं संचयन, शक्ती पाहिजे असतील तर तप केल्याशिवाय ते मिळत नाही. आपल्याकडे तोच प्रकारे छान उत्तम नोकरी सगळ्या गोष्टी मिळायच्या असतील तर शिक्षण हे उत्तम आहे आणि ते त्या पद्धतीने झालं तरच सगळ्या गोष्टी पुढे उत्तम पद्धतीने होतात. त्याप्रमाणे काही वेळेस तप करणं हे फार महत्वाचं होतं. त्याप्रमाणे महिषासुराने अत्यंत उग्र तप, ब्रह्मदेवाचं तप सुरू केलं. या तपामध्ये मुळे सुद्धा इंद्राचं आसन डोलायला लागलं. इंद्र नाना प्रकारे त्याचं तप भंग करण्यासाठी म्हणून आला, पण महिषासुराने तप सोडलं नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्याला सांगितलं की तुझ्या तपाने प्रसन्न आहे तर तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस त्यांनी गेल्या आधीच्या सगळ्या दैत्यांचा अभ्यास केला होता, म्हणजे थोडक्यात लॉचं पूर्ण पुस्तक वाचून काढलं होतं की कुठल्या कोर्टामध्ये काय निर्णय झाले होते. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगेल की मला अमरत्व द्या, ते तुम्ही देऊ शकणार नाही मला माहिती आहे. त्याप्रमाणे ब्रह्माने सांगितलं बरोबर म्हणे तुझं अगदी योग्य आहे, मी अमरत्व देऊ शकणार नाही, पण म्हणे मला कुठल्याही पुरुष देवाकडनं किंवा पुरुषाकडनं मला मृत्यू नको.
म्हणजे अगदी स्त्रीकडनं मृत्यू आला तरी चालेल, गायीकडनं मृत्यू आला तरी चालेल, म्हशीकडनं मृत्यू आला तरी चालेल, पण कुठल्याही पुरुषांच्या थ्रू मला मृत्यू नको असं त्यांनी सांगितलं. कारण तो कुठल्याही स्त्रीला ही अबला असंच समजत होता. कुठल्याही स्त्रीला तो गृहीत धरत नव्हता की ही स्त्री मला काय मारणार, कुठलीही स्त्री मला काय मारणार, कारण मी एवढा ताकदवर आहे किंवा इतकं माझ्याकडे बळ आहे, तर कुठलीही स्त्री मला काय मारणार, म्हणून तो स्त्रीला गृहीतच धरत नव्हता. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की तथास्तु, म्हणजे तसाच तू, की कारण कुठलीही स्त्री जर ती स्वतःवर आली तर ती काय करू शकते हे आपलं सगळ्यांना माहिती आहे. की भारतावरती इतके वर्ष, काही वर्ष मुसलमानांचं राज्य किंवा सगळ्या गोष्टींचं म्लेच्छांचं राज्य होतं, आणि जिजाबाईंनी असा व्यक्ती घडवला की माझा मुलगा जो आहे तो स्वराज्य स्थापन करेल, अशा पद्धतीने जिजाबाईंनी सगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला आणि काय राजा घडवला. प्रत्यक्ष भगवंताचा अवतार शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि नंतर पुढची कथा सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी स्वराज्यामध्ये स्थापन केल्या आणि काय केलं. तर अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडल्या. नंतर तो आता त्याला भरपूर ताकद त्याच्याकडे होती, बळ त्याच्याकडे होतं. आता उत्पात, सगळ्यांना त्रास देणं, कोणाचंही यज्ञकार्य पूर्ण न होऊ देणं, त्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळा त्याचा त्रास देणं सुरू झालं. इंद्राला त्यांनी शिव्यांनी लिहिलेलं पत्र पाठवलं की तू षंढ आहेस, की तू युद्धातून पळून जातोस किंवा काय, अशा सगळ्या पद्धतीने त्याला पत्र पाठवलं. आणि तुझं इंद्रासन तू सोड असं त्याला पत्र पाठवलं. इंद्र घाबरला, इंद्र वैतागला, मला शिव्यांचं पत्र पाठवतो म्हणून इंद्र त्वेषाने युद्ध करण्यासाठी आला, हारला, गेला निघून. यम प्रत्यक्ष आला, हारला, गेला निघून. सगळे देव हरले. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश त्याच्याशी युद्ध करण्यासाठी आले, तेही हरले. कोणाही कडून तो अपराजित होत नव्हता. एकदा ब्रह्मा विष्णू महेश अगदी 5000 वर्ष त्यांचं युद्ध सुरू होतं. इतकं युद्ध झाल्यानंतर इंद्र नारायणांनी सांगितलं विष्णूंनी की आम्ही हरलो, आम्हाला युद्ध करायचं नाही, जे काही आहे ते एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे थांबू. असं म्हणून कोणीही मरायला तयार नाही. देवांकडूनही कोणी मरत नाहीये, महिषासुराकडूनही कोणी मरत नाहीये किंवा काय, सगळ्या अशा गोष्टी घडल्या. आणि नारायणांनी मग सगळ्यांना एकांतामध्ये सगळ्या देवतांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की मी आज जो काही युद्धाचा रंग बघितला की त्यामध्ये आपण एक देव किंवा आपण सगळे मिळून सुद्धा महिषासुराला मारू शकत नाही, इतका तो ताकदवर आहे किंवा इतकं बळ त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीने सगळं जे काही आहे ते होऊ शकत नाहीये. त्यामुळे आता आपण काय करायचं, आपण आता प्रत्यक्ष भगवतीला शरण जाऊ, आई साहेबांना शरण जाऊ, म्हणजे आपलं सर्व कार्य पूर्ण होईल. असं म्हणून सगळ्या देवतांच्या मधून शक्ती बाहेर पडायला लागला. जसे पाणी उकळल्यानंतर वाफ बाहेर येते, तशा पद्धतीने सगळ्या देवतांच्या मधून शक्ती एका ठिकाणी जमा व्हायला लागली. आणि ती शक्ती इतकी तयार झाली, प्रत्यक्ष भगवतीने त्या ठिकाणी अवतार घेतला. इतकं ते उग्र तेज त्या ठिकाणी होतं. सगळे देव घाबरले की अरे हे काय आहे, आम्हाला बघता येत नाहीये. इतकं तेज त्या ठिकाणी निर्माण झालं. ते तेज निर्माण झाल्यानंतर ते तेज थोडं थोडं कमी होत गेलं. त्या ठिकाणी 1000 हातांची जगदंबा, 108 हातांची जगदंबा, 51 हातांची जगदंबा, 18 हातांची जगदंबा, 16 हातांची जगदंबा आणि नंतर सर्वात शेवटी 4 हातांची जगदंबा, अशी चतुर्भुज जगदंबा सिंहासना म्हणजे सिंहावर बसून त्या ठिकाणी ती दिसली सगळ्यांना. सगळ्यांनी भगवतीला नमस्कार केला आणि ती इतकी कोमल आणि इतकी नाजूक होती. पहिल्यांदा यमाच्या मनामध्ये शंका आली की अरे, म्हणजे मला आणि माझ्या रेड्याला त्या महिषासुराने असं ढकलून दिलं, ही इतकी नाजूक, ही काय त्या महिषासुराला मारणार, असं त्या यमाच्या मनामध्ये शंका आली. पण तरी सुद्धा भगवतीने सगळ्यांना सांगितलं की मी आलेली आहे, तुम्ही कोणीही काळजी करू नका, असं भगवतीने सगळ्यांना आशीर्वाद दिला, आश्वासन दिलं. आणि सगळ्या देवतांनी कोणी भगवतीला काही काही भेटवस्तू दिल्या. आपण कोणाकडे गेल्यानंतर काही भेटवस्तू लहान मुलांना देतो किंवा काही पाहुण्यांना काय असेल त्याप्रमाणे आपण भेटवस्तू देतो. त्याचप्रमाणे सगळ्यांनी एकेकाने भेटवस्तू त्या ठिकाणी दिल्या. यमानी कालदंड त्या ठिकाणी तिला दिला. त्याच्यानंतर विष्णूंनी त्या ठिकाणी तिला सुदर्शन चक्र दिलं. वरुणाने त्या ठिकाणी कमळ दिलं बरं का, म्हणजे कमळ तेव्हापासून आहे, अजूनही आहे ते. अशा पद्धतीने वरुणाने त्या ठिकाणी भगवतीला कमळ दिलं. ब्रह्मदेवांनी गंगाजल भरलेलं कमंडलू त्या ठिकाणी तिला दिला. एका देवतेने
भरपूर घंटा असलेला गदा त्या ठिकाणी दिली. त्या घंटांच्या नादाने शेकडो दैत्य मरून पडत होते. इतकी ती घंटा जबरदस्त अशी ताकदवरती घंटा होती. अशा सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी भगवतीला वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे आशीर्वाद, सगळ्या गोष्टी जे काही असतील भेटवस्तू त्या ठिकाणी दिल्या. आणि जगदंबा तिथून सगळ्यांना आश्वासन देऊन निघाली की काळजी करू नका, मी येते आणि तुमचा सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी करते असं भगवतीने सांगितलं. आणि भगवती तिथून निघाली. ज्या ठिकाणी महिषासुराचं राज्य होतं त्या ठिकाणी ती आली. आणि ज्या पद्धतीने पहिलं तेज त्या ठिकाणी निर्माण झालं होतं तसं तेज त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि अगदी गडगडाटी हास्य त्या ठिकाणी भगवतीने केलं. आणि मायावी रूप धरून पुन्हा ती सौम्य झाली आणि अगदी छान, अगदी 15-16 वर्षाची मुलगी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती झाली. आणि ज्या ठिकाणी गडगडाटी हास्य केलं महिषासुराच्या त्या राज्यामध्ये, नगरामध्ये, हे सगळेजण पीत बसले होते, मदिरा पीत बसले होते. सगळे घाबरले, अरे हे आवाज कुठून आला एवढा. म्हणून त्या ठिकाणी एक असुर बाहेर आला, त्याचं नाव ताम्रासुर. कारण त्याचे डोळे नेहमी तांबरलेले असायचे. आता ते का ते तुम्हाला माहिती असतील. ते तांबरलेल्या डोळ्यांचा तो ताम्रासूर त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मुलीला पाहिलं, अरे आत्ता जो आवाज झाला, गडगडाट झाला, तो तुम्ही केला का. ती काही बोलत नाही, ती फक्त एवढंच म्हणते. म्हणे तुमच्याकडे बघून जो आवाज झाला असं वाटत नाही ते तुम्हीच होतात का, की तुम्ही किती छान दिसता आहात, की तुम्ही इतक्या नाजूक आणि सुंदर आहात किंवा काय. आता दैत्यांचं पहिलं योग्य बघणं म्हणजे काय, की त्यांनी लगेचच सांगितलं की तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्ही कुठेही आता जाऊ नका, आमच्या महाराजांना मी सांगतो ते तुमच्याशी विवाह करतील. असं हे दैत्यांचं पहिलं लक्षण ओळखण्याचं कारण आहे की कोणाही स्त्रीकडे बघितल्यानंतर त्यांना ती फक्त भोगवस्तू एवढीच समजते. ती बहीण असू शकत नाही का, ती कुठल्या नात्याने वेगळी काही असू शकत नाही का, ती फक्त भोगवस्तूच आहे असं काही कंपल्सरी नाही आहे. त्याप्रमाणे ताम्रासुराने त्या भगवतीला सांगितलं की तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही आमच्या महाराजांशी बोलतो, महाराज तुम्हाला स्वीकारतील. अशा पद्धतीने तो लगेचच महिषासुराकडे पुन्हा गेला. महिषासुराला सांगितलं की अत्यंत नाजूक आणि अत्यंत सुंदर अशी एक मुलगी, स्त्री त्या ठिकाणी आहे आणि ती तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे असं त्यांनी सांगितलं. पण म्हणे महाराज दिसणं आणि वागणं याच्या व्यतिरिक्त ते काही जमत नाहीये म्हणे, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे पण बोलणं म्हणे अगदी गडगडाटी हास्य, एकदम वेगळाच प्रकार येतो. तर मग महाराजांनी त्याला सांगितलं की ठीक आहे म्हणे तू जा तिथे आणि तिच्याशी विवाहाची काय असेल तर बोलणी कर. तो पुन्हा त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महाराजांनी सांगितलंय की तू कुठेही विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवू नको, महाराजांनी तुला स्वीकारलेलं आहे. असं केलं आणि तो ताम्रासूर कुठल्या कुठे उडून मृत झाला. तो गेला, तो काही परत येईच ना, म्हणून दुसऱ्या एका दैत्याला पाठवलं. त्याची परिस्थिती तीच. असे शेकडो दैत्य येत आहेत आणि सगळे भगवती त्या सगळ्या दैत्यांना मारून टाकते. हजारोंचं सैन्य मरून त्या ठिकाणी पडलं. नंतर प्रत्यक्ष महिषासूर त्या ठिकाणी तिला भेटायसाठी म्हणून आला. एका रथामध्ये अगदी तो धावत धावत येतोय, जोरजोरात रथ चालवतोय, धडधड 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 करत तो आला आणि भगवतीला बघितलं आणि एकदम जोरात ब्रेक दाबला. अरे इतकं हजारोंचं दैत्य सैन्य मरून पडलेलं आणि ही अगदी लहान कवळी मुलगी, हिने हे मारलं, यांना मारलं, असं शक्यच नाहीये, असं वाटत नाहीये. मग त्यावेळेस तो तिने त्या भगवतीला त्या ठिकाणी बघितल्यानंतर तो म्हणाला की अरे तुम्ही आहात का, इतक्या सुंदर छान नाजूक तुम्ही आहात की तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की ह्यांना सगळ्यांना तुम्ही मारलं असेल. असं भगवतीला तो म्हणतोय. ती काहीच बोलत नाही, फक्त एवढंच म्हणते, ती काही बोलतच नाहीये. मला वाटतंय म्हणे की ह्या सगळ्या दैत्यांनी तुमच्याशी बोलण्यामध्ये, कारण हे सगळे अभिमानी आहेत म्हणे, विवाहासाठी म्हणून मी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता पण ते सगळे अभिमानी होते, अहंकारी होते, ते तुमच्याशी नीट बोलले नसतील, कारण तुम्हाला सुद्धा तुमच्या सौंदर्याचा अभिमान असेल, अहंकार असेल, तो असलाच पाहिजे, कारण इतक्या तुम्ही सुंदर आहात, इतक्या छान आहात. आणि जर प्रत्यक्ष मीच जर आधी आलो असतो तर हे सगळं काही घडलंच नसतं. भगवती फक्त एवढंच म्हणते, काहीही बोलत नाहीये. नंतर महिषासुराने हे सांगितलं की बघा म्हणे तुम्ही लवकरात लवकर विवाह करा, नाही तर काय होतं म्हणे की विवाह वेळेत नाही झाला तर मुली खूप पस्तावतात. एक तुम्हाला कथा सांगतो. देवी भागवताच्या 17व्या अध्यायामध्ये महिषासुराने भगवतीला कथा सांगितली आहे. काय की एक म्हणे मंदोदरी नावाची मुलगी होती, अत्यंत दिसायला सुंदर, छान, नाजूक, भरपूर मुलं त्या ठिकाणी तिला विवाहासाठी येत होते. पण आपल्याकडे एक पद्धत असते ना की त्याच्याकडे गाडीच नाहीये,
की त्याच्याकडे बंगलाच नाही आहे, की तो दिसायलाच छान नाही आहे, किंवा त्याला टक्कलच आहे, किंवा तो खूप लांब राहतो. असे अनेक प्रकारे असतात आणि वय वाढत जातं आणि विवाह होत नाही. मुलींना असं वाटतं की मी इतकी छान आहे, मला कोणीही सहज मिळेल, पण बऱ्याच वेळा अशी परिस्थिती असते की कोणीही मिळत नाही आणि वय वाढत जातं. तिच्या आईवडिलांना असं वाटलं की अरे हिचं नाही तर लहान मुलीचं तरी आपण विवाह करून घेऊ, आणि म्हणून लहान मुलीसाठी विवाह स्थळ बघणे सुरू झाले. लहान मुलीचा विवाह ठरला आणि विवाह छान उत्तम पद्धतीने होत असताना ही मंदोदरी त्या ठिकाणी आली. रावणाची बायको नाही बरं का, ही वेगळी मंदोदरी आहे. तर ती त्या ठिकाणी आली, तिने पाहिलं की आपली लहान बहीण छान उत्तम राजकुमाराच्या गळ्यामध्ये तो हार घालते आहे आणि आता हिला अत्यंत उत्तम सुख मिळणार आहे आणि मला काहीच नाही. म्हणून त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांमध्ये एक सिंहल द्वीपाचा राजा होता. त्याच्याशी तिने परस्पर सूत जमवलं. सिंहलपूर म्हणजे आत्ताचं सिंगापूर, अशा पद्धतीने तो राजा त्या ठिकाणी आला होता. त्या ठिकाणी त्यांनी परस्पर त्याच्याशी सूत जमवलं आणि वडिलांना सांगितलं की मी आता ही तिकडे जाणार आहे, मी याच्यासोबत जाते. वडील म्हणा अगं थांब, विवाह संस्कार वगैरे काहीतरी आपण करू. मग काहीच नाही म्हणून मी तशीच जाते. म्हणून 2 मंत्र म्हटले, काहीतरी विधी केला आणि तिला त्याच्यासोबत पाठवलं. ही लहान बहीण तिच्या सासरी गेली, ही हिच्या सासरी गेली. गेल्यानंतर 2-3 दिवस छान आनंदाने सुखाने राहिली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की अरे याचे घरच्यांच्या नोकरांसोबत सुद्धा संबंध आहेत. अशी तिथे गेल्यानंतर तिला लक्षात आलं की अरे हा म्हणजे फार विचित्रपणा आहे सगळा. मग ती दुःखात होती. त्यामुळे विवाह वेळेत झाला, उत्तम पद्धतीने झाला तो फार छान असतो. नाही तर बऱ्याच जणांना खूप त्रास होतो, विवाह खूप उशिरा होतो, मला छान मिळेल, पण अगदी काहीतरी विचित्र परिस्थिती मिळते आणि नंतर आयुष्यभर दुःखामध्ये दिवस काढायला लागतात. असं त्या महिषासुराने भगवतीला सांगितलं की अशी तुझी परिस्थिती नको व्हायला, म्हणून तू माझ्याशी विवाह कर, मी तुला स्वीकारायला तयार आहे. भगवती फक्त हूं असं म्हणते, काहीच बोलत नाहीये. अहो मी तुमच्याशी एवढं सगळं बोलतोय, तुम्ही माझ्याशी काहीतरी बोला, काय सांगा, काय असेल तुमच्या मनामध्ये ते बोला. भगवती काहीच बोलत नाहीये. नंतर भगवती म्हणते, पहिला शब्द तिने उच्चारला म्हशीच्या पोरा, असा तिने शब्द उच्चारला. म्हणे तू मला काय स्वीकारणार, म्हणे तू मला जी कथा सांगितली आता ठीक आहे म्हणे, मी तुला एक कथा सांगते, तू ती ऐक म्हणे. एका गांडुळाचा जन्म झाला. त्या गांडुळाच्या वडिलांना वाटलं की आपला मुलगा छान अगदी उत्तम आहे, धष्टपुष्ट आहे, खूप छान आहे, माझा मुलगा खूप छान आहे, अगदी पेगवीन आहे वगैरे अशा पद्धतीने सगळं त्याला खूप छान वाटत होतं की माझा मुलगा खूप छान आहे. त्यांनी चक्क शेषाला पत्र पाठवलं की तुमच्या मुलीसोबत माझ्या मुलाचा विवाह मला करायचा आहे. आता शेषाला माहिती आहे, शेषाने पुन्हा पत्र पाठवलं की ठीक आहे म्हणे, आपण हा विवाह उन्हाळ्यामध्ये करू, कारण गांडूळ फक्त पावसाळ्यात असतात, उन्हाळ्यात राहत नाहीत. त्यामुळे शेषाने त्याला पत्र पाठवलं की ठीक आहे म्हणे, जो काही विवाह आहे आम्हाला मान्य आहे, ठीक आहे आपण तो उन्हाळ्यात करू. अशा पद्धतीने भगवतीने त्या महिषासुराला सांगितलं की हे असं आहे, आता काय करणं शक्य आहे. आणि खूप त्यांचा वाद झाला. नंतर भगवतीने खूप मोठं युद्ध झालं त्यांच्यासोबत, महिषासुरासोबत. तो त्याच्याकडे माया खूप होत्या. भगवतीने तिचं मूळ स्वरूप खूप मोठं तेज असं तिचं मूळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती आली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत उग्र असं त्यांचं युद्ध झालं. युद्धामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे रूप घेत होता. माणसाच्या रूपात येत होता, वाघाच्या रूपामध्ये येत होता, सिंहाच्या रूपामध्ये येत होता आणि शेवटी त्याचं फेवरेट रूप महिषासुराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो आला. महिषासुराच्या रूपामध्ये आल्यानंतर भगवतीने एक चक्र, सुदर्शन चक्र महाविष्णूंनी तिला दिलेलं होतं, ते त्याच्यावर सोडलं. हातामध्ये त्रिशूळ, गदा हे सगळं घेऊन त्याच्यासोबत ती युद्ध करत होती. आणि आता त्या महिषासुराच्या रूपामध्ये आपल्याला आता शक्य नाहीये जिंकणं, म्हणून तो ते मूळ रूप सोडून पुन्हा पुरुष रूपामध्ये येण्याच्या वेळेस भगवतीने डाव साधला आणि त्याच्यावरती त्रिशूळाचा प्रहार केला आणि त्या ठिकाणी तो अर्धा मनुष्य आणि अर्धा महिष अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो मृत झाला. आणि महिषासुराला भगवतीने त्या ठिकाणी ठार केलं, त्याला मारलं. आणि भगवती त्या ठिकाणी प्रसन्न झाली. सगळे देव त्या ठिकाणी आले, भगवतीवरती अत्यंत उत्तम पद्धतीने पुष्पवृष्टी केली. भगवतीची स्तुती त्या सर्व ब्रह्मवृंदांनी, त्याच्यानंतर देवतांनी भगवतीची स्तुती त्या ठिकाणी केली. भगवतीला सांगितलं की इतका त्रास होईपर्यंत, इथून पुढे जर काही संकट आलं तर इतका त्रास होईपर्यंत तू नको थांबू. त्यावेळेस भगवतीने सांगितलं की रक्षा मक्षाम अपेक्षते,
की तुम्हाला जर कुठलंही संकट आलं तर तुम्ही मला आवाज द्या, मी यायला तयार आहे. जोपर्यंत तुम्ही मला बोलवत नाही तोपर्यंत मी येणार नाही. कारण एवढ्या भारतवर्षामध्ये किंवा अख्ख्या जगामध्ये कुठल्या देशामध्ये, कुठल्या गावामध्ये, कुठल्या घरामध्ये कोणाला काय त्रास आहे हे भगवतीला नाही लक्षात येणार. तुम्ही म्हणाल की मला एवढा त्रास आहे, मग देव येत का नाही, देव बघत का नाही, मी इतक्या त्रासामध्ये आहे. पण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत देवाला ते कळणार नाही ना. अशा पद्धतीने भगवतीची अपेक्षा आहे की ठीक आहे, आई जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत त्याला उचलून घेत नाही ना, जोपर्यंत त्याला भूक लागत नाही तोपर्यंत आई पण उचलून घेत नाही. भगवती एवढ्या संपूर्ण जगाचा व्यवहार सांभाळते, सगळ्यांवरती लक्ष ठेवते, पण सगळी सुद्धा तिची अपेक्षा आहे की तुम्ही मला आवाज द्या तर मी यायला तयार आहे. अशा पद्धतीने भगवतीने सगळ्यांना आश्वासन दिलं की तुम्ही मला आवाज द्या, मी नेहमी यायला तयार आहे, इतका त्रास होईपर्यंत थांबू नका असं भगवतीने त्यांना सांगितलं. आणि नंतर भगवती या ठिकाणी सप्तशृंगीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती आली, निवास त्या ठिकाणी केला. आणि ज्या ज्या दैत्यांना भगवतीने ठार केलेलं आहे ही संपूर्ण कथा नंतर मार्कंडेय ऋषींनी, हा समोर जो मार्कंडेय पर्वत आहे त्या ठिकाणी बसून ती सप्तशती, ज्या नवचंडीच्या निमित्ताने आपण सप्तशतीचं वाचन, हवन किंवा नवरात्राच्या निमित्ताने आपण सप्तशतीचे पाठ वाचले जातात, अशा पद्धतीने मार्कंडेय ऋषींनी त्या ठिकाणी बसून ती सप्तशती लिहिली आणि भगवतीला ती सांगितली. अशा पद्धतीने हे संपूर्ण कार्य या ठिकाणी करण्याचा मूळ उद्देश हा आहे की भगवतीचं निवास प्रत्यक्ष 3.5 शक्तिपीठांपैकी हे अर्धपीठ या ठिकाणी आहे. आणि म्हणून मैत्री ग्रुप तर्फे या ठिकाणी आजचा नवचंडीचा यज्ञोत्सव आपण साजरा करतो आहे. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मूळ कारण हे आहे की तर ते सत्यात येतात हे तुम्हाला सर्वांना इकडे बघून नक्कीच मला वाटतंय. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम, तो म्हणजे अध्यात्म आणि पर्यटन हे कुठेतरी एकत्र आणावं. सहली खूप होत असतात, देवदर्शनाच्या सहली खूप होतात, पद्धतीने काहीतरी करता यावं म्हणून ही संकल्पना आम्ही या ठिकाणी सुरू केली. गेल्या वर्षापासून ही संकल्पना सुरू झाली, काशीचा महारुद्र झाला आणि आज या ठिकाणी नवचंडी यज्ञोत्सव इकडे पण साजरा करतोय. याचं खरंच क्रेडिट आहे ते म्हणजे माझा मित्र श्री स्वप्नील पंडित याला. म्हणजे स्वप्नील हा देशाविदेशात टूर करतो. दांडगा अभ्यास त्याने सहलींचा केलाय, पण तुम्हा सर्वांना माहिती नसेल तर स्वप्नीलने देखील वेद अभ्यास हा पाठशाळेत जाऊन केलेला आहे. स्वप्नील आणि किरण गुरुजी ही मंडळी अशी आहेत का ज्यांनी स्वतः अभ्यास एकत्र केले. पण म्हणतात ना, आवड माणसाला कुठे कधी घेऊन जाईल. वेद अभ्यास शिकल्यानंतर पुन्हा टुरिझम शिकायचं आणि या टुरिझम शिकताना आम्ही दोघं एकत्र आलो. सो हे त्रिकूट जे काही इकडे बसलंय हे एका बाकड्यावरचं त्रिकूट आहे. सो आज या कार्यक्रमाचं खरं श्रेय आहे स्वप्नीलला आणि किरण गुरुजींना. सो मी आपल्या सर्वांच्या वतीने या दोघांचे खरंच आभार मानेन. आणि मी असं आपल्या पूर्ण ब्रह्मवृंदाला सांगेल का आजचा कार्यक्रम याच्या पुढची पूर्ण ही धुरा जी आहे ही आता तुमच्याकडे सोपवली आहे. आम्ही या गडाशी आणून इकडे तुम्हा सर्वांना बसवलंय. मागच्या बाजूला मार्कंडेय, पुढे सप्तशृंगी गड, ज्या ठिकाणी ती सप्तशती सांगितली त्या पुण्य जागेवर बसून आज ती सप्तशती ही या ब्रह्मवृंदाकडनं आपण ऐकणार आहोत. एवढं मोठं भाग्य आज आपल्या नशिबी आहे. सो जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करतो आहोत. असतील ना ते थोडे आजूबाजूने ठेवा. हळदी कुंकाचं ताट, फुलाचं ताट काय असेल ते आजूबाजूने घ्या. म्हणजे तुम्हाला पूजा करायला दिलेला आहे. पेला भरून घ्या आणि पाणी सोडण्यासाठी ताम्हण तुमच्या समोर ठेवा. हे जे कलश ठेवला आहे तो कलश साईडला. पेल्यामध्ये पळी दिलेली आहे. पळी डाव्या हातात घ्या. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय. 3 वेळा पाणी प्यायचंय. चौथ्यांदा हातावरून पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचंय. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. गोविंदेति हस्तौ प्रक्षाल्य. हात पुसून घ्या. हात जोडून बसायचंय. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः.
ओम प्रद्युम्नाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम हरये नमः हातामध्ये पाणी घ्यायचंय जे जोडीने बसले असतील प्राणायामे योगा पाणी तांबड्यामध्ये सोडून द्यायचंय सगळ्यांनी हात जोडायचे 4 वेळेस ओम नमो यजमान भाले स्वस्ति तिलकं कुर्यात स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विषववेदाः त्याच्यातच राहू द्या म्हणजे कुठे पडणार नाही सांडणार नाही कपाळी सर्वांनी महिला मंडळांनी हळद कुंकू लावून घ्या तंबग्ने भीरानुगाने देवाः स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्य ब्राह्मण द्वारा शांती सूक्त जपे विनियोग पाणी तांबड्यामध्ये सोडून द्यायचंय आपल्या मैत्री ग्रुपचे महेश सर यांच्या हातनं आपण प्रातरजितं भगमुगरग्गोहुरेमबन्धियमुदवा गणन्नः उतेनानीयं भगवन्तः स्यामोदपरपितव उतमधिये अह्नामा तीर्ण उखासो अभीरवतीः सदमुच्छान्तु भद्राः विषमतः प्रपीता यूयं पाकसमस्तिभिः सदा जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरुन्नः गुरुप्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु सर्वांनी हाती नारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः शचिपुरन्दराभ्यां नमः पितृचरणकमलेभ्यो नमः ओम इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः ओम वास्तुदेवताभ्यो नमः देवेभ्यो देवेभ्यो नमो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी परांबा कुलस्वामिनी कुलदेव्यै नमो नमः सर्वांनी म्हणायचं आहे पुण्यम हे संपूर्ण कार्य निर्विघ्नतेने पूर्ण होण्यासाठी म्हणून गणपतीची प्रार्थना आपल्याला करायची आहे सर्वांनी उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षरा धरून ठेवा आपल्याकडे द्रोणामध्ये अक्षर दिले असतील गंध आणि अक्षर आहे तृणामध्ये दिलेले असतील आणि बाकी सगळ्यांच्या वाट्या तुमच्याकडे विवाहे च प्रवेशे निर्गमे धरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं ताराबलं चन्द्रबलं तदेव देशां दयस्तेषां कुदस्तेषां पराजयामोर्धयस्थो त्रयस्त्रिभुवनेषु माधवं धुण्डिं दण्डपाणिं च काढलं नाहीये का किंवा श्रीयंत्र जे आहे मंडलावरती ठेवा त्या मधल्या
हातामध्ये पाणी धरून ठेवायचंय. हस्ते जलमादाय प्रायश्चित्त संकल्पः अद्य शरीर विष्णु धरणे भारतवर्षे भारतीय खंडे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे श्रीमद् गोदावर्याः दक्षिणदिग्भागे वर्तमान एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ नाम्ना यजमानः अखिल कुटुंब अखिल भक्तजन समेतो यजमानो. सर्वांनी म्हणायचं आहे अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अनाद्य विद्या वासना वासितान्तः प्रवृत्त्या प्रवर्त मानेस्मिन् महति संसार चक्रे विचित्रासु योनिषु अनेकधा जनित्वा केनापि पुण्यकर्म विशेषेण भगवत्कृपा कटाक्ष वीक्षमा मानवदेह मासादित वतः आज अवस्थासु वाक्पाणी पाद पायुपस्थ घ्राण रसन श्रुति चक्षुः त्वं मनः संपादितैः मम सकल कुटुंबस्य कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक चतुर्विध पाप क्षय पूर्वकम आध्यात्मिक ताप शांति सकल दुःख अशेष निवृत्ति पूर्वकम मम समेतः सकल कुटुंबस्य जन्म राशि वर्ष नाम गोचरे च कुंडल्यांश द्वादशांश त्रिशांश षष्ठमांश चतुर्थ अष्टम द्वादश स्थानवत राहु केतु शनैश्वर भौम आदित्य प्रजापति वरुण आदि क्रूर ग्रहाणां पीडा निवारण एकादश स्थानस्थित बृहस्पति भृगु सोम सौम्य आदि ग्रहाणां शुभफल प्राप्त्यर्थं विंशोत्तरी अष्टोत्तरी भ्रामरी आदि महादशाम् अंतरदशां विदशां प्राणदशां सूक्ष्मदशां मध्ये परममैत्री आदि अंतरदशा मध्ये शुभफल प्राप्ति पूर्वकम शरीर अंतर्गत वात पित्त कफ आदि त्रिशेष प्रकृति अंगभूतम सकल शरीर अंतर्गत क्रियायां मध्पूर्वकम व्याधि निवारणार्थम आयुष्यता आरोग्यता प्राप्त्यर्थम दीर्घ जीव संतति प्राप्त्यर्थम वंश परंपरा विच्छेदार्थम समस्त पाप क्षय पूर्वकम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी जगदम्बा प्रीतिकामः भगवती सप्तशृंग निवासिनी
सप्तशृंगा देवी निरंतर कृपाछत्र आशीर्वाद प्राप्त्यर्थम तेन आशिषेण सकल मंगल अभ्युदय अर्थम मम सकल मनोरथ मनोकामना इष्टकामना असतील किंवा काही नोकरी व्यवसायामध्ये यश असेल किंवा घरातल्या काही अडचणी असतील, जे काही असेल ते भगवतीला मनोमन संतती वृद्धी स्थिर लक्ष्मी कीर्ती लाभ शत्रु पराजय सद अभीष्ट सिद्ध्यर्थम भूत प्रेत पिशाचादी भय निवृत्त्यर्थम राजभय दस्युभयादि निवृत्तये मम अशेष पाप क्षयार्थम श्री विद्यानादि विद्यानां परिशीलन जनित परमज्ञाना वाप्तये परमपद प्राप्तये महिष सर्वोपद्रव नाशिन्या आनंद मांगल्य अतुल बुद्धि पराक्रम दायिन्या द्विपद चतुष की आपण सुरुवातीला म्हटलं की अनाद्य विद्या वासना वासिदांतः प्रवृत्त्या प्रवर्तमानेस्मिन् महती संसार चक्रे विचित्राभी कर्म गतिभी या ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे बसले असतील. त्यांनी आपले पळी डाव्या हातात द्या, उजव्या हाताने हळद कुंकू अक्षरा अर्घ्य त्या पळीमध्ये तयार करा आणि ते अर्घ्याचं पाणी गणपतीच्या मूर्तीवर सुपारीवर त्या ठिकाणी व्हायचं आहे. त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोसे हातो जायांश पुरुषः भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि आचमनीयं समर्पयामि सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. प्रत्येकाजवळ द्रोणामध्ये पायश्चामे रसश्चामे वेदांजामे माधुश्चामे सद्दिश्चामे सापीदिश्चामे वेदिश्चामे दृष्टिश्चामे चैत्रांजाम औद्भिजांजामे गन्धेन कल्पन्ताम् गंधाक्षरपुष्पैः संपूज्य महिलांनी त्या ठिकाणी हळद कुंकू वाहा. कारणं रजतवरदं हस्तैर्विभ्राणं मोक्षध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासरं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुगम्भीरं देवं जगत्कारणमच्युतं नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय गदन्ताय विघ्नाशिने शिवदूताय श्रीभगवतमूर्तये नमः आम्बाय भगवेनाथ गुरुगोयत्वामदरमे धामे वैरमे तदवेदाना. आणि गणपतीचा आकार ज्या ठिकाणी मांडलाय आपण दुर्वा सोंड ज्या ठिकाणी आहे ना त्या सोंडेवरती ती सुपारी ठेवा. अवसरार्थे सर्वाभरणार्थे भूषणार्थे अक्षतान् समर्पयामि. पळीभर पाणी हातावरून ताम्हणामध्ये सोडून द्या. जानवं ठेवल्यानंतर वस्त्र उपवीतांते पात्रे आचमनीयं समर्पया. केशरी अष्टगंध एका द्रोणामध्ये थोडं काढून घ्या. गणाधिपतये नमः. हळद कुंकू वाहून झाल्यानंतर गणपतीला दुर्वा व्हायचा आहे. वाहून झाल्यानंतर गणपतीला एक लाल फूल वाहा. रक्तवर्ण पुष्पं समर्पयामि. रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं स्वाहा. ओम गानाय स्वाहा समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. पळीभर पाणी हातावरून ताम्हणामध्ये सोडून द्या. मध्ये पानीयं समर्पयामि. पाणी फिरव. विद्यानिधि गणा हो देवा
गजवदना देवा करदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती सुत गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय जय गणनाथ हो 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 देवा आपल्याकडे सर्वांनी म्हणायचं आहे मातृदेवो भव. कलश दोन्ही हाताने सावकाश उचलायचा आहे. 2 बोटं नारळाला लावून ठेवायची आहेत. जे सिंगल आहेत त्यांनी आपल्या कपाळी वंदन करायचे स्वतःच्या. त्याच्यानंतर खाली टेकवायचं आहे. अशी कृती परत करायची टोटल 3 वेळा. दीर्घानादान दियो गिरयः त्रीणि विष्णुपदानि च तेनायुः प्रमाणेन पुण्य पुण्याः दीर्घमायुरस्तु. एवं त्रीः सर्वांनी बसा. भद्रांगरण्येभिः शृणुयाम देवा भद्रां नमो नमो भवति जायमानो धाङ्गे दुर्षदामेत्यग्रां देवेभ्यो विदधात्यायं प्रचन्द्रमास्तिरते दीर्घमायुः. सवितापुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविताधरात्तात् सूर्ये अश्वराः सहते सूर्येण लाभ्रदवं भाजन्ते वासोदाः सोमप्रतिरथाशीर्वादः. सर्वांनी म्हणायचं आहे व्रत जप. सर्वांनी म्हणायचे प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्नाः स्वाहा. गणपतीची पूजा केली त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी कलश ठेवा. पडणार नाही एवढी काळजी घ्या. तू पळी ठेवून द्या. सर्वांनी हात जोडून बसायचंय. आपल्याला जे काही नकोय आता असतो असं म्हणायचं नाहीये.
सिद्धिरस्तु उत्तरे कर्मणि निर्विघ्नमस्तु उत्तरोत्तरम हर हरभिवृद्धिरस्तु उत्तरोत्तराः क्रियाः शुभाः शोभनाः सन्तु शिवा अग्नयः सन्तु शिवा आहुतयः सन्तु शिवा नद्यः सन्तु शिवा गिरयः सन्तु अहोरात्रे शिवे स्यातां निकामे राहावरजान्यो इष्टर राहु केतु सोम सहित आदित्य पुरोगा सर्वे ग्रहाः प्रियन्ताम् नारायण प्रियदा भगवान परगण्य प्रियदा मह्यं सह कुटुंबिने महाजन सग्रहमख नवचंडी याग अंगभूतम भगवती कृपा आशिष प्राप्ति अर्थम स्वस्ति पुण्याह वाचन आख्यस्य कर्मणः पुण्याहम अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु अस्तु पुण्याहम अस्तु कल्याणम अस्तु कल्याणम पुनन्तु मा देव जनाः पुनन्तु मनसा धिया भूतानि जातवेदाः पुरे मा ओम सजः कामयेत महत्प्राप्नुयामित्युदगरापूर्यमाणन्ति आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम वृद्धिं 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 भवन्तः ब्रुवन्तु कर्मविदा अभूमा उत्तरस्य हविर्धानस्य धन्यायान् सर्वांनी म्हणायचंय भो देवाः भो ब्राह्मण करिष्यमान एक दिनात्मक नवचंडी याग पूर्ण फल प्राप्ती अर्थम करिष्यमान कर्मणः स्वस्ति 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 भवन्तु ब्रुवन्तु इष्ट आख्यस्य कर्मणः श्रीः 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 भवन्तो ब्रुवन्तो नक्षत्राणि रूपं स्वेन खजेन तेजसे ब्रह्मवर्चसायाभिषिञ्चामि सर्वत्यै वै खजेन वीरजायान् ब्राह्मणः विकिञ्चति ब्रह्म वै पलाचो ब्रह्मणै वै नवेतदभिषिञ्चत्यौदुपरं भवतिजेन स्वो विकिञ्चत्यन्नं वा ऊर्ध्वै स्वञ्जावद्वै पुरुगस्य त्वं भवति नैव तावदशनायति तेनोर्क्ष्वन्दस्मादौदुम्बरेण स्वो विकिञ्चति अग्रोधवादं भवति तेन मित्रो राजन्यो विकिञ्चति पदभैरवैन्द्रकरो पद्मायै मा पद्मावाहयामि स्थापयामि ॐ गदाजनस्तरीरसिनेन्द्र सच्चसितारूपेन्दु मघवन् भूय इन्नुते दानन्देवस्य पृच्छत आदित्येभ्यः स्वाहा स्वाहा शच्यै नमः शचिमावाहयामि स्थापयामि मे वरुणो दधाता ददातु मे स्वाहा स्वाहा मेधायै नमः मेधावाहयामि स्थापयामि ॐ उपयामगृहीतोऽसि सावित्रोऽसि जनो नाश्चनो नासि जनो मणिदेहि दिन्वज्ञपतिं भगाय देवाय तवा सवित्रे आता पुन्हा
खालून सुरुवात करायची. भूर्भुवः स्वाहा सावित्र्यै नमः. सावित्री स्थापयामि स्थापयामि ओम दिव्यन्धनो रघुरा पापमार्गिन्वा शान्तमया गिरिशान्ताभिचाकशेः. भूर्भुवः स्वाहा जयायै स्थापयामि स्थापयामि सख्यमुपसेदिमाव्ययन् देवान् आयुः प्रतिरन्तु जीवसे. भूर्भुवः स्वाहा देवसेनायै देवसेनावाहयामि स्थापयामि ओम पितृभ्यः स्वधाभ्यः स्वधा नमः. स्वाहायामि स्थापयामि ओम स्वाहा रवे स्वाहा. भूर्भुवः स्वाहा स्वाहायै नमः. स्वाहा माता सपिता सपुत्रः अदितिः पञ्चजना अदिर्जातमदिर्जात्वं. भूर्भुवः स्वाहा मातृभ्यो नमः. मातृः आवाहयामि स्थापयामि. मरुताः प्रश्ने मातराः शुभञ्जावाणो विदधे मानवः मातृभ्यो नमः. लोकमातृ आवाहयामि स्थापयामि. पागणे अगणे मामा दंज हिनिकर्व्या दग्गो सेधा देव यजम्बेन्द्रज्ञो ब्रह्मवर्त्वा क्षत्रवाणी सजातवन्युपदधामि भ्रातृभ्यै नमः. आवाहयामि स्थापयामि. ओम त्वष्टातुरेपो अद्भुत इन्द्राग्ने पुष्टिवर्धना छन्द इन्द्रियमुक्षा गौर्नभयो दधुः. भूर्भुवः स्वाहा पुष्ट्यै नमः. पुष्पावाहयामि स्थापयामि. बृहस्पति अतियदर्जो भूर्भुवः स्वाहा तुष्ट्यै नमः. पुष्पावाहयामि स्थापयामि. आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करा आणि स्थापयामि. पूजयामि. गणेश गौरी आणि मातृभ्यो नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतु. सुप्रतिष्ठितमस्तु. सर तुमच्या समोर एका आंब्याच्या पानावरती सावित्री विजया जया. धारायै नमः. वसुरधारा आवाहयामि स्थापयामि. पूजयामि. छंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला. भरधरीचा शालू गंबे भरधरीचा शालू. भरधरीचा शालू गंबे भरधरीचा शालू. नवरत्नांचा तुडा गंबे नवरत्नांचा तुडा. नवरत्नांचा तुडा गंबे नवरत्नांचा तुडा. तडतडला अंबे सोन्यांचा डावर रंगला. आमने सव्वा मान गुण आकाशी धूर गेला अंबाबाई महादेव गुरु गेला. आकाशी धूर गेला
आदरेवदा प्रत्यादिर्भूर्भुवः स्वाहा बुधाय नमः बुधायामे स्थापयामे. त्याच्याच खाली आयताकृती ब्रह्म इंद्र आदिदेवता प्रत्यादिर्भूर्भुवः स्वाहा बृहस्पतये नमः बृहस्पते आवायामे स्थापयामे. सर्वात वरती मध्यभागी आपो भवन्तु विस्रवन्तु नः. प्रजापती आदिदेवता प्रत्यादिर्भूर्भुवः स्वाहा शनैश्चराय नमः गणेश्वरम् आवाहयामि स्थापयामि. वाह. त्याच्यात उजव्या हाताला आदिदेवता प्रत्यादिर्भूर्भुवः स्वाहा राहवे नमः राहवे स्थापयामि. डाव्या हाताला झेंडा स्थापयामि. मधल्या गोल आकाराच्या बाजूने स्वाहा वायवे नमः वायवे स्थापयामि. भूर्भुवः स्वाहा आकाशाय नमः आकाशाय स्थापयामि. भूर्भुवः स्वाहा आकाशाय नमः. वास्तोष्पतये नमः वास्तोष्पते आयामि स्थापयामि. भूर्भुवः स्वाहा क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालाय स्थापयामि. सोमाय नमः सोमाय स्थापयामि. ईशान्याम् ईश्वराय नमः ईश्वराय स्थापयामि. ऊर्ध्वं ब्रह्मणे नमः ब्रह्माणाय स्थापयामि. अगस्तात् देवतेभ्यो नमः. 2 वेळेला तांबड्यामध्ये पाणी सोडून द्या. धूपम आघ्रापयामि. पूर्ण करा अशी शिवशंकरांची महारुद्र महादेवांची प्रार्थना करा. सर्वांनी म्हणायचं आहे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय पीडितं कर्म बंधनैः हरशंभो शिव 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 शिवाय नमो. शिव 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 शिवाय नमो. शिवाय नमो भवाय नमो. शिवाय नमो भवाय नमो. शिवाय नमो भव 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 भवाय नमो. शिव 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 शिवाय नमो. शिवाय नमो भद्राय नमो. शिवाय नमो शिव 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 शिवाय नमो. शिव 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 शिवाय नमो. शिवाय नमो भवाय नमो. शिवाय नमो भवाय नमो. शिवाय नमो भव 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 भवाय नमो. ध्यायन्ति योगिनः ओंकाराय नमो नमः. अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु वस्यै प्राणाक्षरं पुत्रो धनञ्जयः. कारणार्थाय मूर्तीनां शुद्धी हेतवे. झालं असेल तर हात काढून घ्या. एक पळीभर पाणी हातावरून तांबणामध्ये सोडून शुद्धां शरण्यां शिवदां शिवां विधीयकार संयुक्तं वीतिहोत्र समन्वितं अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् एवमे हृत्कुण्डरीकमध्यस्थां प्रातः सूर्यसमप्रधां
पाशाङ्कुशधरां सौम्या एकैव सर्वत्र वर्तते तस्माद्दुच्यते एका एकैव विश्वरूपिणे तस्माद्दुच्यते नैका अत एवोच्यते अज्ञेया तन्लक्षा जैकिता शून्यानां शून्यसाक्षिणे यस्या परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता तां दुर्गा दुर्गमां देवीं विष्णुतः दशवारं पठय्यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते महादुर्गानि तरति महादेव्या प्रसादतः सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति नूतनायां ह्रीं हिङ्गुलायै नमः ह्रीं चण्डिकायै ह्रीं लक्ष्म्यै नमः ह्रीं हरिप्रियायै नमः ह्रीं त्रिपुरानन्दिन्यै नमः ह्रीं नन्दायै नमः ह्रीं सुनन्दायै नमः ह्रीं प्रियायै नमः ह्रीं प्रसिद्धायै नमः ह्रीं मृडान्यै नमः ह्रीं विन्ध्यवासिन्यै नमः प्रियायै नमः ह्रीं कान्त्यै नमः ह्रीं कामिन्यै नमः ह्रीं पद्मलोचनायै नमः ह्रीं प्रह्लादिन्यै नमः ह्रीं महामात्रायै नमः ह्रीं दुर्लभायै नमः ह्रीं अपर्णायै नमः ह्रीं शाङ्कर्यै नमः ह्रीं महानिद्रायै नमः ह्रीं योगनिद्रायै नमः ह्रीं मधवे नमः ह्रीं क्षीरार्णवसुधायै नमः ह्रीं बालायै नमः ह्रीं बालिकायै नमः ह्रीं सिंहगामिन्यै नमः आहे. विणी घेताना सावकाश घ्या. काहींच्या कलशाच्या मागे विणी असेल. दुर्वा तुळस आपल्याकडे एक मिठाईचा बॉक्स दिलेला आहे. त्या मंडलाच्या समोर तिथे थेंबर पाणी टाकून चौकोनी मंडल करा. तांदूळ मध्यभागी ठेवा आणि तुमच्याकडे डब्यामध्ये कापराच्या डबी दिलेली आहे. त्यातल्या 2 कापराच्या वड्या त्याच्यावर ठेवून घ्या. देवांना आपल्याला कापूर आरती करायची आहे. काय झालं? अक्षता आपल्याकडे तांदूळ आहेत ना? मध्ये तांदूळ ठेवून घ्या मध्यभागी. त्याच्यावर कापराची एक वडी ठेवा. धूप दीप झाला आता कापूर आरती अंबे कापूर आरती रत्न जडित सिंहासनी अंबेची मूर्ती समभाव भक्तीला समभाव भक्तीला कामनाची नाव जोते पाहिता मूर्ते अंबे पाहिता मूर्ते धूप रे पधाला ध्यान कळे ना न कळे काहे अंबे न कळे काहे शब्द रूपे गुणमाला भाव रूपे गुणमाला भादुरे काहे ध्यानमने नाम मुखे हृदय तव मूर्ते हृदय तव मूर्ते भाव भक्तीने केली अंबे पूर्ण भक्तीने केली अंबे कापूर आरते झाला रूप अंबेची मूर्ते कर्पूर गौरम करुणावतारम सुंदरधारम सुरेधारम सदावदग्धं प्रतियास्मिन्ते भवं भवानी शैलं समागे कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णमात्रो सकलंकिरेण हरिस्तवासा सतङ्ग्रेण निराजरन्ते जगदे जगुर्या लिङ्गुनान्दकमतेन शरणं सुरान्ते पाहित रूपतुले प्रेमे अलिङ्गनानन्दगोलन भवे वारिण भनेन मामबन्धो सखा त्वमेव तमेव विद्याद्रव्यं त्वमेव तमेव परस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णदामोदर वासुदेवं हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जगदम्बा 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 राज राजेश्वरी पंचाक्ष पीड रूपिणी मांबाई श्री राज राजेश्वरी पंचाक्ष पीड रूपिणी चाचरे पांड्यकुमार पद्मनाभ सहोदरी शंकरी पंचदशाक्षरी पांड्यकुमार पद्मनाभ सहोदरी शंकरी पंचाक्ष पीड रूपिणी मामाई से राज राजेश्वरी पंचाक्ष पीड रूपिणी देवादिनुद गुरु कुगरूपिणी जगज्जननी चित्रे सकाल प्रवर्तिनी परिमोसे देवकांतार राग दोषिनी देवराज मुनिशाप
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सप्तशृंगी निवासस्थान यामध्ये स्वागत आहे. आपण सगळेजण एका वेगळ्या उत्साहासाठी एकत्र जमलेले आहात आणि दिवस आता उद्यावरती घेऊन ठेपलेला आहे. यानंतरचा आपला कार्यक्रम कसा असणार आहे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो, जेणेकरून मग तुम्ही असा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी. आत्ताचा सध्याचा आपला कार्यक्रम असा असेल, तुम्ही आत्ता इथे चहा कॉफी घेऊन झाल्यानंतर मैत्री ग्रुप महेश सर आहेत आणि महेश पाटील तुम्हा सर्वांना आपल्याला कमी कलरपर्यंत घेऊन जातील. तिथून तुम्ही दर्शनाला जाल. तिकीटं तुम्हाला काढायची नाही आहेत, आपण त्या ठिकाणी तिकीटं काढू. तुम्हाला त्या ठिकाणी दर्शनाला जायचं आहे. तिकीटं तुम्हाला जी दिली जातील ती सांभाळून ठेवा, कारण परतीच्या प्रवासाला तेच तुम्हाला लागणार. ते असल्याशिवाय अडचण येईल. त्यामुळे तिकीटं नीट सांभाळून ठेवा परतीच्या प्रवासाला. ठीक आहे, तिकडे दर्शन करा. खाली जे तुम्हाला उतरायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने उतरा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. ज्यांना कोणाला तिकडे 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास जे काय बसायचं आहे, जी काय प्रार्थना करायची असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ते सगळं झाल्यानंतर रात्री 8 वाजता आपलं जेवण असेल इथे पहिल्या मजल्यावरती. तुमच्या मागे जर तुम्ही बघितलं असेल तो व्हाईट गेट आहे, त्या व्हाईट गेट तिथून वरती गेला, तिकडे जिना आहे, तिथून वरती घेतलं की त्यांचं जे प्रसाद